मित्रांनो, आधीच्या भागात आपण पाहिलं तुंगी आणि तुंगी माचीचा प्रवास, आणि आता आपण पुढच्या भागात बघणार आहोत पदरगड आणि त्याच्यावरील आपला प्रवास. तर मित्रांनो, आता आपण पोचलेत काय बोलतात गणेश घाटाला, आणि ही चौकी आपण आता पार केली. या चौकीमध्ये आपल्याला द्यावे लागतात पर पर्सन 60 रुपये. इथं तुम्ही बघतात हे त्यांनी दिलं आहे. प्रत्येक असं काय रेट आहेत प्रत्येकाचे. तर आता आपण आलो आहेत भीमाशंकर अभयारण्यात. मित्रांनो, तुम्ही बघतायत पावसाळ्यानंतरचा हा शिडी घाटाचा आणि हा भीमाशंकरचा अभयारण्याचा देखावा दृश्य. पावसाळ्यात जेवढा हा ग्रीनरी असतो आपण बघितलाच आहे माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये. आता तेवढा हा सुकत चालला आहे. जेवढा उन्हाळा वाढेल तसं हे सगळं सुकत जाईल. हा आहे मध्ये दिसणारा शिडी घाट. तर तुम्ही बघतायत पदरगडचा हा पहिला दुसरा लेफ्ट साईडचा दृश्य, जो एक सबमरीन सारखा दिसतो पदरगड. आता आपल्याला तिथंच जायचं आहे वरती. ते मित्र आपले चाललेत, ते बघतायत, ते चाललेत आपल्या रस्त्याने. आणि थोड्या वेळानेच आपण आता पोचू पदरगडच्या पायथ्याशी असणाऱ्या विहिरीजवळ. आता आपण आलो आहेत पदरगडच्या थोड्या अलीकडे असलेल्या विहिरीजवळ, जी पावसाळ्यात तुडुंब भरलेली असते. आता ही तुडुंब भरलेली आहे, तुम्ही बघतायत. आता आम्ही निघणार पदरगडच्या याला. थोडं थांबूया ना इथे का पुढे. हां, थोडं आम्ही आता इथे विश्रांती करणार आहे. पदरगडचे हाट चढाई चढण्याच्या आधी थोडा विश्रांती करून मग आपण पुढच्या चढाईला चालू करणार. आता आपण पोचले पदरगडाच्या थोडा अलीकडे. थोडी विश्रांती घेतोय. बघा आपण तिघंही थकलोय थोडेसे. थकलो नाही आहे, पण पदरगडची थोडी हाट चढाई आहे, तर ती चढण्याआधी थोडा विश्रांती घेऊन शरीराला थोडा एनर्जी करतोय. नंतर मग आपण आपल्या चढाईला चालू करूया पदरगडच्या. तुम्ही मागे बघता फलक पदरगडचा. तर भेटूया थोड्या वेळाने विश्रांतीनंतर. तर आता तुम्ही बघतायत आपण पदरगडाच्या पायथ्याशी आले, आणि पायथ्याशी म्हणजे थोडी चढाई चढून आले. आणि सेकंड टप्पा आता आपल्या चढायचं आहे. तुम्ही सरळ रॉक पॅच आहे, तुम्ही बघताय वरती पदरगड. तर पूर्ण सरळ रॉक पॅच आहे आपल्याला चढणं. हा चला, आता तुम्ही बघतायत आपल्याला ही नाळ म्हणजे चढून जायचं आहे. चालू आहे व्हिडिओ. तर मित्रांनो, आता बघतायत आपण पदरगडची चिमणी क्लाइंब.
त्याआधी थोडा फ्रेशन अप होऊ. चल तर आपण बघतायत तन्मय किती हुशारीने चिमणी क्लाइम्बला चालू केलंय. हा मस्त. पॅन्ट फाटलेल्याचा आवाज आला आम्हाला. हो बाटलीचा आवाज आला. चालेल चालेल. संतोष भाऊंनी त्यांची बॅग तन्मयकडे दिलेली आहे. संतोष भाऊंच्या जरा जिमचा वर्कआउट कमी असल्या कारणाने त्यांना वरती स्वतःला खेचणं हे खूप कठीण जातं. तर ते किती त्यांच्या हुशारीने वरती चढतात आपण बघू शकतो आज. बघा गुड. आता ते अशा लाकडाच्या सहाय्याने उभे आहेत. गुड गुड गुड. मस्त चढलेले आहेत संतोष भाऊ. यस परफेक्ट. तो हाडाचा टॅकर आहे. यस डन. तुम्ही बघतायत चिमणी क्लाइम्बचा हा पॅच 2 दगडांच्या डोंगराच्या मधून चाललाय आणि तन्मय आपला पुढे चढतोय. बघा आरामात तन्मय चढलेला आहे हुशारी. अरे बघ 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 खाली जा तू. त्याच्या खाली जा. हे सरळ येता नाही येते काय? थांब. हा परफेक्ट. पकड वरती. सांभाळून खींच खींच खुद को. देऊ सपोर्ट. तर तुम्ही बघतायत मित्रांनो, आता एक गुफा लागली आपल्या किल्ल्यावरची वरती जायची. ही गुफा
समोर बघतायत ही गुफा पहिलीच किल्ले पदरगडवाली गुफा. छोटासा चिमणी क्लाइम अजून एक आहे. हे बघताय छोटासा अजून एक चिमणी क्लाइम आहे वरती समोर बघतायत. आपण एक चढून जायचं आहे आणि मग आपल्याला भेटणार पायऱ्या. समोर बघतायत त्या पायऱ्या. मित्रांनो आता तुम्ही बघतायत आपण आपल्या छोट्याशा चिमणी क्लाइमला सुरुवात केलेली आहे थोडीशी विश्रांतीनंतर. तर ही आहे आपली छोटीशी चिमणी क्लाइम. आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटणार आहेत पायऱ्या, गडाच्या पायऱ्या. तो बघ वरती कॉर्नरचा पकड वरती राईट लेफ्टला थोडासा वरती. मस्त संतोष मस्त. आपण बघतात गडाच्या पायऱ्या लाट चिमणी क्लाइम करून आल्यानंतर दिसत आहेत आपल्याला या गडाच्या पायऱ्या. आता आपण बघतायत संतोष आधीच गेला. अरे इथं पण वरती पायऱ्या आहेत. ओके हेच या साईडला जा. पहिला आम्ही राईट साईडची गुफा आणि व्ह्यू बघून येतो, मग आम्ही निघू लेफ्ट साईडने वरती पायऱ्यांनी. हे बघा हे पोचले वरती आणि आता आपण या साईडने नंतर वरती जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण आलोत गडावरती थोडा वरती जायच्या आधी त्या साईडला. बघता मागे खूप मस्त नजारा दिसत असेल तुम्हाला. आणि आता हा आम्ही थोडासा थांबलोय. आपल्या मागे एक गुफा आहे गडाच्या वरती जायच्या आधी. सेकंड गुफा आहे. सेकंड ही दुसरी गुफा एक खाली आपण बघितली आणि आता ही सेकंड गुफा. आणि आता आपण थोड्या वेळाने या राईट साईडने वरती पायऱ्या आहेत त्याच्याने वरती जाणार आपण. तर मित्रांनो आपण आलो आहेत चिमणी क्लाइम करून वरती आणि थोडं डोंगर चढून. हे बघताय पण तिथे चढायला पण जागा नीट नाही.
त्या जागेवर पण चढावा आहे, आपण जाणार नाही आहेत. आपण ह्या 2 सुळके बघणार आहेत. बघू तिथे काय गुफा आहे बोलतात, या दाखवतो. तुम्ही बघताय पाण्याची टाकी, 3 पाण्याची टाकी आहे, मोठी मोठी. 2 सुकली आहेत, एक तर सुकलं आहे आणि एक पाण्याने भरलं आहे चांगलंच. हां, दोन्ही सुकले आहेत. हे बघताय तुम्ही, 2 सुकलेली टाकी आणि एक मोठं पाण्याचं टाकं भरलेलं. आणि आपल्याला थोड्या वेळ त्या मागच्या सुळक्यांच्या इथे जायचं आहे. तर या आपण बघू इथून काय दिसतंय नजारा. हे बघा, आपण आलोय पदरगडवरती, माथ्यावरती. पदरगड माथा. चिमणी क्लाइंब करून झालेला आहे. खालतीच आहे चिमणी क्लाइंब, नंतर दाखवतो तुम्हाला. मोबाईल घेताना आला त्यावेळेला. आता आपण पदरगडच्या वरती पोहोचलोय. आता आपण एक्सप्लोर करणार पदरगड. चला. चला गाईज, आता सुळक्यांजवळ जाऊ आपण. या अशा सुकलेल्या गवतामधून कसं जातात मित्रांनो. आपल्याला अजून एक पाण्याचा टाका आहे इथे, बघताय तुम्ही समोर. आणि एक मंदिर आहे उद्ध्वस्त अवस्थेत. एक हे पाण्याचं टाकं, पाणी आहे याच्यामध्ये. आणि एक मंदिर आहे इथे, हे बघताय उद्ध्वस्त अवस्थेत आहे. काही अवशेष उरलेले नाहीत, फक्त दगडावरती थोडंसं लेपलं आहे. हा काहीतरी एक मस्त दिसलाय, कधी मी बघितला नाही दगड माझ्या याच्यामध्ये. मस्त आहे. काय बोलतात मला सांगा. आणि महालाचे काही अवशेष आहेत, तुम्ही बघता इथे. हे बघा महालाचे अवशेष.
आता मित्रांनो आपण दुसरा सुळका बघायला चाललोय. या आपल्या माझ्या मार्गावर आपण दाखवूया तुम्हाला दुसरा सुळका. तुम्ही आता बघा मागे पुढे म्हणजे सॉरी जो गॅप दिसतोय भारी असा मस्त. मित्रांनो 2 वाजलेले आहेत आणि आमचा हा पदरगड बघून झालेला आहे पूर्ण. थोडा नाश्ता झाला आमचा. आता आम्ही परतीच्या मार्गावर निघतोय. तर थोड्या वेळाने भेटू असेच काहीतरी कुठल्या ठिकाणी थांबल्यावरती. आता आम्ही पदरगड उतरायच्या मार्गावर लागलेलो आहेत. तर आता आम्ही निघतोय. ही आहे महाराजांची गुफा. तिथं तुम्ही बघताय महाराजांची मूर्ती आहे. जय शिवराय. आता आम्ही ह्या पदरगडला बाय बाय करतोय. रामटा चला भेटू खालती. $365 नाही मी हेच नाही लावलं. इथे पाहिजे होता पण 365 या इथे. हां थांब 2 मिनिट. ते मित्रांनो तुम्ही बघताय एक पाण्याचं टाकं इथे दिसतंय. अजून एक सुळक्याच्या बाजूलाच आहे. हे असं दिसलं नाही. हो आहे वाटतं. हां अजून 2 टाके आहेत इथे. हा एक आहे आणि एक पुढे पण आहे. चला आपण जरा एक्सप्लोर करूया. सांभाळून या रे इथे. हे बघा दुसऱ्या टाक्याजवळ आलो आपण. हो हे बघा हे टाकं तुटले हे टाकं. ठिसूळ दगडांमुळे तुटलेलं आहे पण मोठं टाक आहे. झाडाच्या आडमध्ये काहीतरी अजून एक ताकद जडलेलं आहे. तुम्ही बघता इथे काय आहे. टाक्याचं काम चाललेलं पण सगळं हे झालंय. माती पडून बुजले. या एका सुळक्याला पूर्ण वेढा मारून चाललो आहेत. दुसरीकडनं तिथे ही वाट आहे. तुम्ही बघताय. हो आपण आलेलो आहेत या पाण्याच्या टाक्याजवळ. इथे मगाशी आपण उभे होतो. इथे माती सरकते
आलेलो आहोत. तुम्ही बघता आलो आपण पूर्ण राऊंड मारून दाखवतो मी तुम्हाला कशाला आपण राऊंड मारलाय. तर या सुळक्याला आपण लेफ्टने जाऊन राईटने आपण मागे आलो आहे आणि राईटला इथे 2 टाकी आहेत तुम्ही बघितले आणि हा एक मोठा टाका इथे. मित्रांनो, आता आपण पदरगड उतरताना राईट साईडने उतरणार आहे. आपण चढताना लेफ्ट साईडने चढलेलो, पदरगडच्या राईट साईडने उतरणार. या उतरणीनंतर आपल्याला राईट साईडचा रस्ता लागतो जो थेट आपल्याला गणेश घाटातील चौकीजवळ जॉईन होतो. तिथून गणेश घाटाने आपण गणपती देवळाजवळ जाणार. मित्रांनो, अशा प्रकारे आपण गणेश घाटाच्या रस्त्याने परत उतरलो आहे. पदरगड आणि तुंगी करून आलेलो आपण. आता आपण पोहोचलो गणेश घाटातल्या गणपती मंदिराजवळ, ज्याच्यामुळे या घाटाला नाव देण्यात आले गणेश घाट म्हणून. भीमाशंकरला जाणारा हा घाट असं ओळखण्यात येतो. आपण बघतायत गणपती मंदिर गणेश घाटातील. मित्रांनो, आमचा हा तुंगी आणि पदरगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही आता आलो आहे कर्जत स्टेशनला गाडी पकडायला ठाण्याची आणि डोंबिवलीसाठी. आमचा एक इव्हेंट असा झाला हा शेवटचा की खांडसवरून आम्हाला गाडी नव्हती भेटत. आम्ही 2 किलोमीटर म्हणजे 22 किलोमीटरचा ट्रेक झाला आमचा. त्याच्यानंतर 2 किलोमीटर एक्स्ट्रा आम्ही चालून पुढे जाऊन मग संतोषने एका ऑटोवाल्याला थांबवला. तेव्हा आम्हाला पुढे ऑटो भेटली. तेव्हा आम्ही कुठे कशेळीपर्यंत आलो आणि त्याच्यानंतर ST करून कर्जतला आलो आहे. आणि आता कर्जतवरून ट्रेन पकडून ट्रेन पकडून जाणं आणि वडापाव मी धावत खाल्लेला आहे त्या STच्या मागे. तर अशा प्रकारे आमचा तुंगी आणि पदरगडचा ट्रेक झालेला आहे. तर भेटू दुसऱ्या ट्रेकला परत. प्रकारे आम्ही आता लोकल पकडले कर्जतला CST पास ते पकडून आता आम्ही घरी जाणार. तोपर्यंत बाय. पुढच्या ट्रेकला भेटूया असंच.